आता पाहूया टॉप 9 शहरातल्या बातम्या। नागपूर शहरामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर पालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरू। 3 दिवसांच्या पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी साचलं होतं पाणी, अनेक ठिकाणी पडली होती झाडं। छत्रपती संभाजीनगरमधील सावंगीमध्ये समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार, 2 कर्मचाऱ्यांच्या झटापटीमध्ये गोळीबारामध्ये कर्मचारी जखमी, दोघांमधील वादाचं कारण अद्याप अस्पष्ट। बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या सरपंच आणि तलाठ्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, तहसीलदारांनी वाळू माफियांना तक्रार आल्याची माहिती दिल्याचा रेकॉर्डिंगमध्ये दावा। दरम्यान तहसीलदार खुमडेवर वारंवार वाळू माफियांना मदत करत असल्याचाही आरोप। गोंदिया शहरामध्ये मेकअप आणि स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, 5 महिलांसह 2 जण ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। कोल्हापूरच्या इचलकरंजी महापालिकेमध्ये MRTC आणि जागतिक बँकेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। पूर नियंत्रण प्रकल्पावर बैठकीमध्ये चर्चा, पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी MRTCनं विशेष उपाययोजना आखल्याची माहिती। साताऱ्यामधल्या शनिवार चौक परिसरात एका हॉटेलमध्ये राडा, हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या टोळक्यानं बिलावरून हॉटेल मालकाशी वाद घालत हॉटेलची तोडफोड केली, 4 जण किरकोळ जखमी। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये सोन्याच्या चोरी प्रकरणामधील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, चोरट्याकडून 1,60,000चे सोन्याचे दागिने हस्तगत। नागपुरात स्कूटर चोरी करणाऱ्या मुली सीसीटीव्हीमध्ये कैद, स्कूटर चोरणाऱ्या मुलींच्या विरोधात गुन्हा दाखल, मुलींचा शोध सुरू। रत्नागिरीमधल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरील सनसेट पॉइंटवर तरुणीनं केलेल्या आत्महत्या प्रकरणामध्ये बँक कर्मचारी असणाऱ्या तरुणीच्या मित्राचा अटकपूर्व जामीन मंजूर, तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल झाला होता गुन्हा।